नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि डिफेन्स ऑफ मिनिस्ट्री अंतर्गत आता पदभरती निघालेली आहे. ही पदभरती हेल्थ डिपार्टमेंटमधील असणार आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा पदाकरता जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. बघा, सर्वप्रथम पद असणार आहे OIC. या पदाकरता एकूण 4 जागा रिक्त असणार आहेत आणि 95,000 प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. प्रत्येक पदाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही नोटिफिकेशनमध्ये प्रॉपर बघून घ्या. इथं फक्त मी तुम्हाला पदाचे नाव, वेकेन्सी आणि सॅलरी किती भेटणार ते सांगणार आहे. मेडिकल स्पेशलिस्ट ज्यामध्ये ज्यांनी MD किंवा MS कंप्लीट केलं आहे त्यांच्यासाठी येथे 7 जागा रिक्त असणार आणि प्रति महिना 1,30,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर गायनोकोलॉजिस्ट या पदाकरता येथे 5 जागा रिक्त आहे आणि प्रति महिना तुम्हाला 1,30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. मेडिकल ऑफिसर याकरता तुम्ही MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे. बघा, 47 जागा रिक्त आहे. प्रति महिना 95,000 तुम्हाला येथे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर डेंटल ऑफिसर या पदाकरता तुम्हाला येथे 15 जागा रिक्त आहे. प्रति महिना 95,000 सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर डेंटल असिस्टंट या पदाकरता 10 जागा रिक्त आहे आणि 36,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना येथे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदाकरता 8 जागा रिक्त आहेत आणि 36,500 तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट या पदाकरता 4 जागा रिक्त आहेत. 36,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर फार्मासिस्ट या पदाकरता सुद्धा 17 जागा रिक्त आहेत आणि 36,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना ते सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर नर्सिंग असिस्टंट या पदाकरता 16 जागा रिक्त आहेत आणि 36,500 पर्यंत स्टार्टिंग तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर IT नेटवर्क टेक्निशियन या पदाकरता येथे 2 जागा रिक्त आहेत आणि 36,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना ते सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर क्लर्क या पदाकरता येथे 3 जागा रिक्त आहेत. 36,500 तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहेत. आणि त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता 2 जागा रिक्त आहेत. 29,200 पासून ते 36,500 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर येथे ड्रायव्हर या पदाकरता येथे 8 जागा रिक्त आहेत आणि 25,600 पर्यंत तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. प्यून या पदाकरता येथे 5 जागा रिक्त आहेत आणि 21,800 पर्यंत तुम्हाला ते सॅलरी भेटणार आहे. तुम्ही सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरातीची ऑफिशियल व्हिडिओची लिंक दिली आहे, तुम्ही तिथे बघू शकता. बघा, आता तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा तर अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता हा OIC ECHS STN मुख्यालय दिल्ली येथे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तुमची 28 जानेवारी 2026. बघा असे कोणते डॉक्युमेंट आहेत ज्याची झेरॉक्स तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकता. तर सर्वप्रथम तुमचं फोटो, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर तुम्ही एखादा कोर्स केला आहे, डिग्री कंप्लीट केली, तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या अर्जासोबत इथे पाठवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन दिलेली आहे आणि नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला तो फॉर्म भेटणार आहे. त्या फॉर्मचे तुम्हाला झेरॉक्स काढायचे, तो प्रॉपर भरायचा आहे आणि सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे. जे कोणी पण या अभ्यासासाठी पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.